Hello everyone, welcome back to Impulse Batch. Maths and physics live classes end झाले. So now it's time to buck up with chemistry. केमिस्ट्रीचं टाइम टेबल स्क्रीनवरती डिस्प्ले केलंय. तुम्हाला काय करायचं आहे आणि मी काय करणार आहे हे या शॉर्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. मी कालच बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा वन शॉट अपलोड केलाय आणि IUPAC जे आहे त्याच्यामधले त्याचा PDF एक दिलाय. PDF तुम्हाला रीड करायचा आहे, वन शॉट तुम्हाला पाहायचा आहे आणि आज तुम्हाला रेडी राहायचं आहे या दोन चॅप्टरच्या MCQs अँड डाऊट सेशनसाठी. 28 जून म्हणजे उद्या सकाळी 9:30 वाजता ते 11 वाजेपर्यंत आपण या एकाच टॉपिकवरती MCQ सॉल्व्ह करणार आहे. त्याची जी लेवल 1 आहे ती सुद्धा अपलोड केली आहे. लेवल 1चे आन्सर्स दिलेत चार्टमध्ये, पण त्याचं सोल्युशन नाही दिलेलं. सो रॅपिडली त्याचं सोल्युशन आपल्याला बघायचं आहे. प्लस तुमचे बाकीचे जर काही डाऊट्स असतील तर ते डाऊटसुद्धा आपण इथे क्लिअर करणार आहे. एव्हरी डे सेम फॉर्मॅट फॉलो होईल. एकदा हे झालं सकाळी 11 वाजता की तुम्ही 12 पर्यंत याचे अजून काही एक्स्ट्रा MCQ असतील तर ते सॉल्व्ह करू शकताय टिल 12 PM किंवा 1 PM जे काही तुमचा टाइम आहे. बट आफ्टर दॅट तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री अँड रेडॉक्स रिॲक्शनचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीचे 3 पार्ट्सच्या लिंक्स मी दिले तुम्हाला ऑलरेडी ॲप्लिकेशनमध्ये. यूट्यूबवरती अपलोडेड आहे, पण त्याच्या ज्या लिंक्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला ॲपमध्ये दिलेत. सिमिलरली रेडॉक्स रिॲक्शनचे 2 पार्ट्स आहेत. सो टोटल बनतात याचे 5 पार्ट्स. छोटे छोट्यात व्यवस्थित एक्सप्लेन केले. एकदा तुम्ही बघाल तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल या टॉपिकबद्दल. सो हे टॉपिक्स 2 कव्हर करायचे अँड लगेच द नेक्स्ट डे 29 जूनला आपण परत सेम लाईव्ह सेशन्समध्ये MCQ अँड डाऊट सेशन्स. 30 जूनला स्ट्रक्चर ऑफ ॲटम डिस्कस होईल अलॉंग विथ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड 2. स्ट्रक्चर ऑफ ॲटम सुद्धा पार्ट्समध्ये अपलोडेड आहे, बट इन डिटेल शिकवलं आहे. सिमिलरली एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड 2 3 पार्ट्समध्ये अपलोडेड आहे. फर्स्ट पार्टमध्ये फक्त आपण हायड्रोजनबद्दल बघतोय. सेकंड पार्टमध्ये आपण त्याच्या केमिकल अँड फिजिकल ट्रेंड्स अँड प्रॉपर्टीज पाहिलेत. अँड थर्ड पार्टमध्ये आपण त्याचे कंपाऊंड्स बघतोय. सो ज्याला जो पार्ट अवघड वाटतोय तो पार्ट तो सिलेक्ट करून स्पेसिफिकली तिथे फोकस करू शकतो. त्यासाठी हे पार्ट्स बनवलेले. अलॉंग विथ दॅट वन शॉट ॲट अ टाइम जाऊन बसून बनवणं पॉसिबल नव्हतं, कारण त्याच्या PDFs किंवा PPTs रेडी नव्हत्या. मग डिले झाला असता. 2 आणि 3 दिवसाच्या गॅपनंतर व्हिडिओ येण्यापेक्षा पहिले जे 2-3 टॉपिक्स आहेत त्यांना मी पार्ट्समध्ये बनवलं अँड नंतर मी टाइम घेतला, PPT बनवतीये अँड देन मग मी वन शॉट अपलोड करते. सो थोडासा टाइम टेबलमध्ये तिथे डिले दिसतोय तुम्हाला, पण इथंपर्यंत सगळा पार्ट अपलोडेड आहे. स्टेट्स ऑफ मॅटरला सुद्धा आपल्याला 3 पार्ट्समध्ये करायचं आहे. याचे 2 पार्ट्स ऑलरेडी अपलोडेड आहेत. एक पार्ट राहतो कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड लिक्विड थेरीज. तो लवकरात लवकर 1 जुलैच्या तर आधीच येऊन जाईल. माइट बी 29 या 30ला तो अपलोड होईल. छोटासा पोर्शन आहे, काळजी करायचं काम नाही. त्यात पण आपण वेपर प्रेशर अँड सरफेस टेन्शन शिकणार आहे. 2-3 फेनोमेनात पटकन होऊन जाईल. त्याचा पण लाईव्ह सेशन सेम टाइम आहे 9:30 to 11 किंवा 9:30 to 10:30 असेल. एकच टॉपिक आहे, आरामात कव्हर होतो. 2 जुलैला ॲब्सॉर्प्शनवरती काम करणारे आपण. ॲब्सॉर्प्शन अँड कोलाइडवरती मी स्वतः आज काम करते. सो आज रात्रीपर्यंत किंवा मध्यरात्री का होईना ॲब्सॉर्प्शन अँड कोलाइडचा वन शॉट लेक्चर अपलोड होऊन जाईल. आय एम टॉकिंग अबाउट वन शॉट. एक शॉटमध्ये एक पूर्ण बनवेन किंवा 2 पार्ट्स बनवेन, डिपेंडिंग अपॉन थेरी कशी आहे. त्याच्यानंतर जेव्हा AKC चाललेला अल्डिहाइड किटोन्स कार्बोक्झिलिक ॲसिड काही नेम रिॲक्शन्स राहिले, जसे की अल्डोल, क्रॉस अल्डोल, कॅनिझॅरो, क्रॉस कॅनिझॅरो, वुल्फ केशनर, क्लेमन्सन, त्या सगळ्या रिॲक्शन्स मी इथे सांगतेय 3 जुलैला. अलॉंग विथ दॅट हायड्रोकार्बन आपण लाईव्ह बघणार आहे. अल्केन, अल्कीन, अल्काइन अँड बेन्झीन रिॲक्शन्स नेमकं कसे फ्लोचार्ट्स आहेत, कसं लक्षात ठेवायचं ते हायड्रोकार्बनचा आपण शॉर्ट त्याची PPT PDF बनवून लाईव्ह सेशन्समध्ये डिस्कस करणार आहे. सो हे सेशन माइट बी 12 पर्यंत पण जाईल, पण मी एक टेंटेटिव्ह टाइम लिहिते. 9:30 to 11 तर पक्का असणार आहे. इन केस एक्सटेंड झालं तर एक्सटेंड होऊ शकतं. त्या तयारीमध्ये राहा की उद्यापासून आपल्याला सकाळी फक्त आणि फक्त केमिस्ट्रीचा स्टडी करायचा आहे. अँड त्याच्यानंतर मग तुमचं मॅथ्स अँड फिजिक्सचं जर काही काम पेंडिंग असेल तर तुम्ही ते बनवू शकता. सकाळी लेक्चर घेण्याचा अर्थ आहे की फ्रेश मूडमध्ये आपलं केमिस्ट्री कव्हर करूया. दुपारी मला झोप येईल, संध्याकाळी तुम्ही थकलेला असाल, असं काहीच बॅरियर नसताना सकाळी मस्त उठा, फ्रेश व्हा, चहा घ्या अँड 9:30ला लाईव्ह येऊन बसायचे. हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, मी 1 तारखेपासून शेड्यूल थोडंसं लूज ठेवलंय.
1 तारखेला एकच टॉपिक आहे, 2 तारखेला सुद्धा एकच टॉपिक आहे, 3 तारखेला नेम रिॲक्शन्स 4-5 रिॲक्शन्स आहेत, पण हायड्रोकार्बन हा एकच टॉपिक आहे. याचं रिझन असं आहे की तुम्हाला ऑलरेडी एक 12th स्टँडर्डचं टाइम टेबल डिस्प्ले केलं आहे, कारण 1 तारखेलाच तुम्हाला आयोनिक इक्विलिब्रियावरती काम करायचं आहे, 4 तारखेला ग्रीन अँड नॅनो केमिस्ट्रीवरती. कीप इन माइंड आयोनिक इक्विलिब्रिया खूप स्मॉल टॉपिक आहे. इवन ग्रीन अँड नॅनो केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री 1 लेक्चर, नॅनो केमिस्ट्री 1 लेक्चर, दॅट्स इट, 1 MCQ साठी. त्याच्यानंतर 7th of जुलैला वी आर गोइंग टू स्टडी अमाइन्स. अमाइन्स चॅप्टर आपण फ्लो चार्टच्या पद्धतीने शिकणार आहे, सगळ्या रिॲक्शन्स विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट. त्याच्यानंतर 10th of जुलैला येणार आहे आपला ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन. 13th of जुलैला असेल टेस्ट. सो इथे तुमचा 12th स्टँडर्डचा सिलेबस संपतोय आणि इथे तुमचा 11th स्टँडर्ड कंप्लीट होतोय 3rd of जुलैपर्यंत. सो दॅट 15th of जुलैपासून तुम्ही पुढे तुमच्या मॉक टेस्टसाठी प्रिपेअर करू शकता. अँड मॉक टेस्टचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन्स भेटणार आहेत. आय होप यू नो दिस. हे टाइम टेबल मी तुम्हाला दिलेलं. कोणते टॉपिक कुठल्या डेटला अपलोड झाले मलाच आठवत नाही आहे, कारण आय ॲग्री की ज्या डेटच्या समोर मी ते लिहिलं त्या डेटला ते अपलोड झालं नव्हतं. माइट बी 1 दिवस लेट, 2 दिवस लेट, कधी कधी 3 दिवसही लेट झालं आहे. पण हां, जेव्हा अपलोड केलं तुम्हाला चांगल्यातला चांगला कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला. ॲटॉमिक स्ट्रक्चरसुद्धा खूप इन डिटेलमध्ये झालं आहे, त्यांना टिक करू. रेडॉक्स कंप्लीट आहे, ग्रुप 1 and 2 कंप्लीट आहे. इथे पॉईंट स्किपिंग कोणताही पॉईंट स्किप नाही केलेला, कारण जस्ट इट इज लाईक तुम्हाला किती मार्क्ससाठी करायचे आहेत, हे 9 टॉपिक्स तुम्हाला 10 मार्क्ससाठी करायचे आहेत फक्त. बट 10 मार्क्स कधीही फक्त नसतात. जेव्हा तुम्ही एंट्रन्सचं प्रिपेअर करत असता 1 मार्कमध्ये सुद्धा आपलं मेरिट लागत असतं. 10 मार्कासाठी आहे म्हणून स्किप करून चालणार नाही. हां, MCQ देत असताना फोकस्ड ठेवलेत, पण चॅप्टर शिकवताना ओव्हरऑल चॅप्टर शिकवलंय. केमिकल बॉन्डिंग डन. स्टेट्स ऑफ मॅटर 1 पार्ट पेंडिंग, ज्याच्यामध्ये लिक्विडच्या थेरीज शिकायच्या आहेत. ॲक्च्युली तसं आपण पेंडिंग म्हणू शकत नाही. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसचे जे काही पॉस्ट्युलेट्स आहे आपण फिजिक्समध्ये पण शिकतोय. त्याच्यानंतर वेपर प्रेशर अँड सरफेस टेन्शन, या 2-3 प्रॉपर्टीज राहतात फक्त. वेपर प्रेशर आपण ऑलरेडी सोल्युशन चॅप्टरमध्ये बघितलंय. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय, एक असेल सरफेस टेन्शनचा पोर्शन. सो हे कॉमन पॉईंट्स आहेत जे बाकी सगळीकडे तुम्हाला शिकायला भेटतात. ॲड्सॉर्प्शनमध्ये पण सरफेस टेन्शनचा थोडासा पोर्शन शिकवला जातो. बट चला, या चॅप्टरमध्ये आहे तर या चॅप्टरचा 1 पार्ट आपण तो पेंडिंग आहे तोही कंप्लीट करणार आहे. ॲड्सॉर्प्शनवरती ॲज आय टोल्ड यू मी आज स्वतः काम करते. बाय मिडनाईट इट विल बी अपलोडेड. बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री अपलोड झाली आहे. त्याच्यामध्ये IUPACचे लेक्चर, तुम्हाला माहिती आहे IUPAC शिकवायला 15-20 डेज लागतात. सो मी एक PDF प्रोव्हाइड करते तुम्हाला. त्या PDFमध्ये रूल्स लिहिलेत अँड टेक्स्टबुकमध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत जे मला वाटतात की तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत, त्याचे आन्सर्स तुम्हाला माहिती पाहिजेत, ते तिथे मी पेस्ट आउट केलेत. सो ते PDF रीड करायचे. अँड हायड्रोकार्बन्सला आज मी ट्राय करते, जर याची ॲटलिस्ट PDF जरी बनली तरी ठीक आहे. बट ॲज अ शेड्यूल बघता चान्सेस दिसत नाही आहेत. हा एक टॉपिक राहतोय, त्याला पण मी लवकरात लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेन. एनी मिडनाईट शूट वगैरे करून तो मी तुमच्यापर्यंत पाठवेन. दिस इज ऑल. सगळ्याला टिक दिसत आहे. स्टेट्स ऑफ मॅटरचा 1 पार्ट, ॲड्सॉर्प्शनवरती आज काम अँड हायड्रोकार्बन्स. सो चिल राहा. केमिस्ट्री लॅग बिहाइंड नाही करत आहे, आपण सोबत कव्हरअप करतोय. जे लोक लेक्चर बघतायत, लेक्चरमध्ये काही इश्यू येत असेल तर यू कॅन टेल मी इन द कमेंट सेक्शन. बट ट्रस्ट अस, आपण आपला सिलेबस कंप्लीट करतोय विथ मोर अँड मोर प्रॅक्टिस ऑफ MCQs. अँड त्याच्यानंतर आपल्याला 15 मॉक द्यायचे आहेत. मॉकचे क्वेश्चन्स सिलेक्टिव्ह घेतलेले आहेत. 2-3 बुक समोर घेऊन बसली आणि मग त्याच्यातून आपण क्वेश्चन्स काढतोय. 15 मॉक आहेत केमिस्ट्रीचे, इच 50-50 क्वेश्चन्स करायचे आहेत. सो बंच ऑफ MCQs आहेत, बंच ऑफ व्हिडिओ सोल्युशन्स आहेत. लेट्स वर्क टुगेदर अँड कम्प्लीट युअर सिलेबस. मीट यू टुमॉरो ॲट 9:30 AM. त्याआधी आजचं काम कंप्लीट करा. 1 शॉर्ट लेक्चर बघा, PDF गो थ्रू करा. उद्या भेटूया MCQ अँड डाऊट सेशन सोबत. मीट यू इन नेक्स्ट लेक्चर टुमॉरो 9:30. टिल देन, थँक यू सो मच.